क्लास कंपोनंट मध्ये क्लास कंपोनंटला पहिले स्मार्ट कंपोनंट बोलायचे. ठीक आहे, एक मिनिट मी नाव लिहितो. क्लास कंपोनंट. ठीक आहे, याला काय बोलायचे? स्मार्ट कंपोनंट, स्टेटफुल कंपोनंट. ठीक आहे, और एल्स कंटेनर कंपोनंट. कंपोनंट. ओके. तर आता ह्याच्या मग कारण असं होतं, आणि जे फंक्शनल कंपोनंट होतं ना ते याच्या एकदम अपोजिट, एकदम अपोजिट. ते होतं स्मार्टच्या अपोजिट डम्प डम्प कंपोनंट, स्टेटफुलच्या अपोजिट स्टेटलेस. स्टेटलेस कंपोनंट, स्टेटलेस कंपोनंट, आणि कंटेनर कंपोनंटच्या ऐवजी प्रेझेंटेशनल. प्रेझेंटेशनल तर दाखवण्यापुरतं. कारण फंक्शनल कंपोनंटचा आणि डेटाचा काही संबंध नव्हता. फंक्शनल कंपोनंट फक्त UI पुरतं होतं, दाखवण्यापुरतं. ठीक आहे, त्यात कुठल्याच प्रकारचा डेटा शो वगैरे होत नव्हता. पण ते रिॲक्ट व्हर्जन 16.8 पासून व्हर्जन 16.8 पासून हुक्स वगैरे आले, तिथून पुढे मग त्याला पण जास्त मागणी आली. बट बिफोर दॅट क्लास कंपोनंट मध्ये आपण काय करायचो? कॉम्प्लेक्स लॉजिक लिहायचो. कॉम्प्लेक्स लॉजिक. आणि क्लास कंपोनंट काय करायचं, खूप सारे आपल्याला मेथड्स प्रोव्हाइड करत होतं, अजूनही करतं, म्हणजे करते, जे यूज करून तुम्ही मल्टिपल ठिकाणी म्हणजे त्याच्या फेजेसनुसार त्या डेटाला कधी अपडेट करायचे किंवा काही पण ऑपरेशन परफॉर्म करायचे तर ते कधी झाले पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, तर त्यामध्ये असते एक लाईफ सायकल. ठीक आहे, कंपोनंटची लाईफ सायकल, आणि त्या लाईफ सायकल मध्ये असतात फेजेस, मल्टिपल फेजेस. तर त्या फेजेस पैकी एक फेज आहे आपला माउंटिंग फेज, दुसरा आहे अपडेटिंग फेज, तिसरा आहे अनमाउंटिंग, आणि चौथा आहे एरर. तर हे 4 फेजेस आहेत कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये. म्हणजे कंपोनंट स्टार्टिंग टू एंड ह्या 3-4 फेजेस मध्ये त्याची लाईफ सायकल कंप्लीट करतो. ठीक आहे, एरर किंवा एरर हँडलिंग बोलायला बेटर. एरर हँडलिंग. तर एक क्वेश्चन असा होता हा, की लाईफ सायकल ऑफ रिॲक्ट, मग ते त्याला काय आपण आन्सर द्यायचं हे लाईफ सांगायचं का? सायकल ऑफ रिॲक्ट ऍप्लिकेशन. रिॲक्ट ऍप्लिकेशन. एक्सप्लेन द मग ते लाईफ रिॲक्ट सायकल ऑफ ऍप्लिकेशन रिॲक्ट सुरू कुठून ऍप्लिकेशन. होतं नाही का? म्हणजे सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही npm स्टार्ट करतात तेव्हा काय होतं ते त्याला मे बी पाहिजे असेल, की सगळ्यात पहिले काय होतं ते डिपेंडन्सीज बघतं पॅकेज डॉट जेसन फाईलमध्ये सगळं प्रॉपरली असेल डिपेंडन्सीज वगैरे, तर मग ते इंडेक्स डॉट टीएसएक्स फाईलमध्ये जाईल, तिथून मग ते ॲप डॉट टीएसएक्स मध्ये जाईल. ॲप डॉट टीएसएक्स मध्ये त्याला मल्टिपल गोष्टी दिसतील, जसं की कंपोनंट्स समजा तुमचे, हो, हो. तर त्यापैकी कोणतं कंपोनंट कुठे रेंडर करायचे ते, त्या कंपोनंट मध्ये होणाऱ्या गोष्टी, त्यांना मे बी तो फ्लो पाहिजे असेल. ठीक आहे, तर लाईफ सायकल मध्ये तर ह्या 4 फेजेस आहेत. पहिली फेज माउंटिंग वाली. माउंटिंग मध्ये काय होतं की तुमचा कंपोनंटचा इन्स्टन्स बनवला जातो आणि तो डॉम वरती इन्सर्ट केला जातो. ठीक आहे, सो instance of the component is created and is inserted into किंवा on DOM. DOM माहिती ना, डेटा येस डॉक्युमेंट येस ऑब्जेक्ट मॉडेल. येस. ठीक आहे, तर माउंटिंग फेज मध्ये काय होतं, आपल्या कंपोनंटचा इन्स्टन्स बनवला जातो आणि तो इन्सर्ट केला जातो डॉम वरती. ठीक आहे, रिएक्ट मध्ये डॉम पण 2 प्रकारचे. ठीक आहे, एक ऍक्च्युअल डॉम आहे ओरिजिनल वाला, आणि एक व्हर्च्युअल डॉम आहे. व्हर्च्युअल डॉम पण 2 प्रकारचे म्हणजे दोन व्हर्च्युअल डॉम्स आहेत. एक तो जो करंट स्टेटला दाखवतो, आणि एक एक तो जो प्रिव्हियस प्रिव्हियस स्टेटला दाखवतो. प्रिव्हियस स्टेट. येस. ठीक आहे, मग दोघांमध्ये काय जो डिफरन्स असेल, फक्त तेवढाच डिफरन्स रिअल डॉमवर ऍक्च्युअल अपडेट डॉम होतो. मध्ये अपडेट होऊन जातो. अपडेट होतो. ठीक आहे, तर फर्स्ट झाला माउंटिंग फेज. सेकंड आपला अपडेटिंग फेज. इथे काय होतं की प्रॉप्स आणि स्टेट ह्या दोघांमध्ये काहीतरी एक चेंज हे घेऊन जातं आपल्याला कडे. म्हणजे बघा, तुमचं प्रॉप
अरे काय काय झालं स्पेलिंगला, प्रॉप्स हा, और स्टेट, या दोघांमध्ये काहीही चेंज झाला तर ते काय होतं, री-रेंडर होतं. ठीक आहे. तर हीच अपडेट स्टेज आहे. म्हणजे काय, अपडेटिंग फेज मध्ये तुमचे प्रॉप किंवा सेट मध्ये काहीतरी अपडेट होतं आणि ते अपडेट काय काय करतं, परत तुमच्या त्या कंपोनंटला री-रेंडर करतं. ठीक आहे, हे झालं अपडेटिंग फेज. अनमाउंटिंग फेज मध्ये काय, तर तुमचा जो काही कंपोनंट असेल त्याला डॉम मधून रिमूव्ह करतात. ठीक आहे, कंपोनंट इन्स्टन्स इज रिमूव्ड फ्रॉम दी डॉम. आणि एरर हँडलिंग मध्ये काय, जर कंपोनंटच्या लाईफ सायकल मध्ये कुठे काय एरर आला तर तो इथे येतो. ठीक आहे, when there is an error during re-rendering किंवा rendering in the life cycle method or in a constructor of any child component, this phase is occurred. म्हणजे काय, तर ह्या कंपोनंटचा म्हणजे आपण जो कंपोनंट बनवला त्याच्यामध्ये किंवा त्याच्या चाइल्ड कंपोनंट मध्ये काही जर इश्यू आला तर तो ह्या फेज मध्ये येऊन जाईल. इफ एनी एरर occurred in component or the or its child component. ठीक आहे, तर हे चार तुमचे फेजेस आहेत. आता ह्या चारही फेजेस मध्ये काही मेथड्स आहेत ज्या रिॲक्टने प्रोव्हाइड केल्या आहेत. जसं की पहिली मेथड माउंटिंग फेज मध्ये, ती आहे आपली कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, दुसरी आहे स्टॅटिक गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे, मी बोलत राहतो ना मेथडचं नाव मोठं पाहिजे मोठं पाहिजे, हो, हो सर. तर हो. हे असं असतं. स्पेशली मुसेबला. नुसेब, एक रेंडर मेथड ही सगळ्यांची ओळखीची आहे, आणि एक कंपोनंट डेड माउंट. कंपोनंट डेड माउंट. ठीक आहे, तर या चार मेथड्स आहेत. एबीसीडी करतो म्हणजे जरा चांगलं तरी दिसेल. ठीक आहे, एकदा मी सगळ्यांच्या नावं लिहून ठेवतो, नंतर मग आपण बघू एक एक काय काय करतात ते. अपडेटिंग फेज मध्ये अगेन स्टॅटिक मी याला कॉपीज करून ठेवतो, तेवढं लिहायला परवडणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट इज शुड कंपोनंट अपडेट. शुड कंपोनंट अपडेट. त्याच्यानंतर थर्ड वन इज अगेन रेंडर. फोर्थ वन इज गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. जस्ट अ सेकंड. येस, क्लास कंपोनंट खूप मोठा असतो. ठीक आहे, आणि कंपोनंट डिड अपडेट. पाचवी मेथड का आपली कंपोनंट डिड अपडेट. ह्या पाच मेथड्स अपडेटिंग फेजच्या. अनमाउंटिंग फेजची एकच मेथड आहे गेस, लेट मी जस्ट चेक. येस, कंपोनंट विल अनमाउंट. अनमाउंट. आणि एरर हँडलिंग फेज मध्ये अगेन स्टॅटिक गेट डिराइव्ड मेथड, गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स, आणि दुसरी आहे कंपोनंट डिड कॅच. कंपोनंट डिड कॅच. तर एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यापैकी रेंडर मेथड ही मल्टिपल टाइम यूज झालेली आहे, जसे की माउंटिंग आणि अपडेटिंग फेज मध्ये. गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स ही माउंटिंग, अपडेटिंग आणि एरर हँडलिंग या तिन्ही पण फेज मध्ये यूज झालेली आहे. बाकी माउंटिंग साठी ही मेथड जी आहे कंपोनंट डिड माउंट, अपडेटिंग साठी कंपोनंट डिड अपडेट, अनमाउंट साठी कंपोनंट विल अनमाउंट, आणि एरर हँडलिंग साठी कंपोनंट डिड कॅच. ही एक युनिक मेथड, म्हणजे या युनिक मेथड्स आहेत प्रत्येक फेज साठी. कन्स्ट्रक्टर ही मेथड
तेव्हाच फक्त बनली जाते किंवा तेव्हाच एक्झिक्यूट होते जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनतो, ऑब्जेक्ट किंवा इन्स्टन्स बनतो. ठीक आहे, आणि इन्स्टन्स एकदाच बनतो इथे, म्हणून कन्स्ट्रक्टर एकदाच कॉल होते माउंटिंग फेज मध्ये. ठीक आहे, सो विल स्टार्ट फ्रॉम द कन्स्ट्रक्टर इटसेल्फ. कन्स्ट्रक्टर काय, एक स्पेशल मेथड जी की फक्त कंपोनंट बनला तेव्हा कॉल होते, हे सगळ्यांना माहिती आहे. कॉल्ड, ऑटोमॅटिकली कॉल्ड, शॉर्टकट लिहितो ऑटो कॉल्ड व्हेन इन्स्टन्स इज क्रिएटेड. एखाद्याला प्रश्न असेल म्हणजे आहे का की ही मेथड किंवा कन्स्ट्रक्टर मेथड आपल्या फंक्शनल कंपोनंट मध्ये का नाही यूज करत? एखाद्याला आहे का डाऊट? ते क्लासच यूज नाही करत ना सर आपण. येस, फंक्शनल कंपोनंट हे फक्त फंक्शन आहे. ठीक आहे, तर त्या फंक्शन मध्ये कन्स्ट्रक्टर बनण्याची किंवा कन्स्ट्रक्टर कॉल होण्याची संबंध येत नाही, कारण त्या फंक्शनचा ऑब्जेक्ट नाही बनणार. ऑब्जेक्ट बनतो क्लासचा, आणि क्लासचा ऑब्जेक्ट बनला तेव्हाच कन्स्ट्रक्टर कॉल होईल. म्हणून फंक्शनल कंपोनंट मध्ये ही फंक्शनॅलिटी नाहीच आहे. ठीक आहे, यूज फॉर इनिशियलायझेशन. कसलं इनिशियलायझेशन? स्टेट. ठीक आहे, थर्ड वन इज, आपण ह्या मेथड मध्ये काय नाही केलं पाहिजे. तर वी शुड नॉट, किंवा द मेथड शुड नॉट कॉज एनी साइड इफेक्ट. साइड इफेक्ट सांगा, कोण सांगेल? यूज इफेक्ट. यूज इफेक्ट नाही, साइड इफेक्ट म्हणजे काय? साइड इफेक्ट म्हणजे सर सेम कॉम्पोनंटवर जर दोन गोष्टी ॲट अ टाइम रन होत असतील, हम्म, तर त्या टायमाला आपल्याला त्या टायमाला आपण यूज इफेक्ट यूज करतो. हा, तर म्हणजे ते होऊ नये आपण म्हणून एक गोष्ट चेंज करतो, त्याच्या सोबत सोबत दुसरी गोष्ट काहीतरी चेंज होणार असते, तर ते झालं साइड इफेक्ट तुमचं. ठीक आहे, तर कन्स्ट्रक्टर मध्ये साइड इफेक्ट यूज नाही झाले पाहिजे. शुड नॉट आहे ना सर, ते हा, नॉट तर या शुड नॉट लिहिलं तुम्ही. राहून गेलं. सो माय गॉड, माय मिस्टेक, माय बॅड. नाही नाही, चालतं सर. आणि ही एक एकुलती एक मेथड आहे जिथे आपण दिस डॉट स्टेटला डायरेक्टली ओव्हरराईड करू शकतो. ओनली मेथड टू ओव्हरराईड दिस डॉट स्टेट, दॅट्स इट, ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंतर स्टॅटिक गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स. पहिली गोष्ट, ही एक रेअर मेथड आहे, जास्त लोक यूज नाही करत. ठीक आहे, दुसरी गोष्ट, तर इट गेट्स कॉल्ड व्हेन द स्टेट डिपेंड्स अपॉन चेंजेस इन प्रॉप्स ओव्हर द टाइम. किचकट ऐकायला. ठीक आहे, गेट्स कॉल्ड. आता हे कधी कॉल होते? जेव्हा स्टेटची व्हॅल्यू प्रॉप्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड करते तेव्हा. म्हणजे प्रॉप्सची व्हॅल्यू चेंज झाली, त्याच्या अकॉर्डिंग स्टेटची व्हॅल्यू चेंज होणार. जर असा सिनेरिओ असेल तर त्या केसमध्ये ही मेथड कॉल होते. ठीक आहे, गेट्स कॉल्ड व्हेन दी व्हॅल्यू ऑफ स्टेट इज डिपेंडेंट ऑन व्हॅल्यू ऑफ प्रॉप्स. ठीक आहे, आणि is used to set the state by returning an object which represents the state of component. ओके, ठीक आहे, मी पहिले लिहून टाकतो. मी याचे हे बनवलेले काय होतं त्याला, नोट्स. which represents of the component. ठीक आहे, तर हे काय करतं, ही मेथड जी आहे ती रिटर्न करते एक ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट काय असणार आहे? स्टेट, सॉरी, कंपोनंटची करंट स्टेट रिप्रेझेंट करणारे एक ऑब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, शॉर्टकट सांगा झालं तर ही मेथड एक ऑब्जेक्ट रिटर्न करते, सेट आपल्या सॉरी स्टेट रिटर्न करते काइंड ऑफ, जे आपल्या कंपोनंटच्या करंट स्टेटला काय बोलू शकतात त्याला, रिप्रेझेंट करते. नाही समजलं? आय डोंट थिंक.
हे बघा, आपलं कंपोनंट आहे, त्याचं करंट स्टेट असेल काही पण वॉट एव्हर, तर त्या करंट स्टेटला रिप्रेझेंट करणारा एक ऑब्जेक्ट ही मेथड रिटर्न करते. बस. येस. ओके. ठीक आहे. आणि आपण तो कुठेतरी स्टोअर पण करू शकतो. लेट लेट करंट स्टेट इक्वल टू वॉट एव्हर. आणि इथे पण आपण साइड इफेक्ट्स कॉज नाही केले पाहिजे काही. शुड नॉट कॉज साइड इफेक्ट्स. बस एवढंच. तर ही एक रेअर मेथड आहे. तेव्हाच कॉल होते जेव्हा प्रॉप्सची व्हॅल्यू व डिपेंडेंट स्टेटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. नंतर ही काय रिटर्न करते, तर एक ऑब्जेक्ट रिटर्न करते विच रिप्रेझेंट द स्टेट ऑफ कंपोनंट. ठीक आहे. आणि आपण या मेथडमध्ये काही साइड इफेक्ट वगैरे कॉज नाही, म्हणजे असं काही नाही करायचं ज्याने साइड इफेक्ट कॉज होईल. ठीक आहे. रेंडर मेथड ही एकुलती एक मेथड आहे जी मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. जर ही मेथड आपण यूज नाही केली तर काय रेंडर होईल का आपल्या याच्यावर आउटपुटवर? काहीच नाही. तर रेंडर मेथड काय करते, रेंडर मेथड रीड्स द स्टेट अँड props and returns a JSX or TSX. ठीक आहे. तर प्रॉप्स आणि स्टेट ही मेथड रीड करू शकते आणि इन रिटर्न रिटर्न करते JSX किंवा TSX. ठीक आहे. तर इथे आपण स्टेट चेंज नाही करायला पाहिजे. शुड नॉट चेंज दी स्टेट. ठीक आहे. आणि आपण DOM सोबत इंटरॅक्शन पण नाही केलं पाहिजे. शुड नॉट चेंज द स्टेट, शुड नॉट इंटरॅक्ट with DOM and should not make any AJAX call. AJAX call किंवा असिंक्रोनस काही काम आपण इथे केले पाहिजे. ठीक आहे. रिझन काय, आता आपण जर इथे स्टेट चेंज केली, स्टेट चेंज केल्यानंतर काय होतं, री-रेंडर होतं. जर रिरेंडर. मी स्टेट चेंज केली तर ते इथे री-रेंडर होईल, परत ते रेंडर मेथड मध्ये येईल, परत त्याची स्टेट चेंज होईल, परत ते री-रेंडर होईल, परत स्टेट चेंज होईल. मग ते काय इन्फायनाइट लूप मध्ये अटकून जाईल. ठीक आहे. डायरेक्टली DOM वर काय चेंज केलं, परत री-रेंडर, परत ती मेथड कॉल होईल, परत रेंडर, परत कॉल, परत री-रेंडर. अजॅक्स कॉलचं तेवढी आयडिया नाही मला का नाही करायला पाहिजे. बट हा, असिंक्रोनस टास्क जे आहेत ते रेंडर मेथड मध्ये टाळलं पाहिजे, एवढं मला माहिती आहे. ठीक आहे. ऍज पर माय नोट्स तिथे मी लिहिलेलं आहे, शुड नॉट कॉल इन अजॅक्स मेथड किंवा काय. अँड नेक्स्ट, चाइल्ड कंपोनंट लाईफ सायकल गेट्स इन्वोक्ड फ्रॉम दिस मेथड. ओके. बघा, एक कंपोनंट पॅरेंट असतो, एक कंपोनंट चाइल्ड असतो. ठीक आहे. तर चाइल्ड क्लासच्या मेथड तोपर्यंत एक्झिक्यूट नाही होत जोपर्यंत रेंडर मेथड एक्झिक्यूट नाही होत पॅरेंटची. पॅरेंटची रेंडर मेथड एक्झिक्यूट झाली, तिथून पुढे चाइल्डच्या सगळ्या ज्या काही मेथड्स असतील त्या एक्झिक्यूट सुरू होतील. जसं की कन्स्ट्रक्टर झालं, नंतर गेट स्टेट फ्रॉम प्रॉप्स, नंतर रेंडर अँड सो ऑन. आपण त्याचा ऑर्डर पण बघू पुढे. ॲज ऑफ नो की लिहून टाकू आपण द चाइल्ड कंपोनंट मेथड्स आर invoked in this function. ठीक आहे. I guess that is it about render method. पहिली गोष्ट कंपल्सरी लिहावं लागेल, स्टेट आणि प्रॉप्स रीड करू शकते, इन रिटर्न जीएस आणि जीएसएक्स आणि टीएसएक्स रिटर्न करते. स्टेट सोबत डायरेक्ट काम काय आपण नाही करायला पाहिजे, म्हणजे स्टेटला चेंज नाही करायला पाहिजे, डॉम सोबत इंटरॅक्शन नाही केलं पाहिजे आणि यांनी अजॅक्स कॉल वगैरे नाही केले पाहिजे. चाइल्ड कंपोनंटच्या ज्या काही मेथड्स असतील त्या ह्या मेथड नंतर एक्झिक्यूट व्हायला सुरू करतील. ठीक आहे. अँड लास्ट वी हॅव कंपोनंट डीड माउंट. कंपोनंट डीड माउंट ही इमिडिएटली एक्झिक्यूट होते जेव्हा करंट कंपोनंट किंवा, अरे यार एकच मिनिट,
करंट कंपोनंट किंवा त्याचा चाइल्ड कंपोनंट रेंडर होतो डॉम वरती. ठीक आहे. इन्वोक्ड immediately when the current component and all its child components gets rendered to the DOM. जास्त मोठं झालं का? ठीक आहे. इट गेट्स इन्वोक्ड इमिडिएटली वेन करंट कंपोनंट आणि त्याचे जे काही चाइल्ड कंपोनंट असतात ते रेंडर होतात DOM वरती. आपण जे बोललो ना की माउंटिंग फेजचं काय तर इन्स्टन्स ऑफ कंपोनंट इज क्रिएटेड अँड इन्सर्टेड ऑन द DOM. तर तेव्हा सगळ्यात म्हणजे इमिडिएटली इन्वोक होणारी मेथड ही आहे ऑटोमॅटिकली. आणि दिस इज द परफेक्ट प्लेस फॉर कॉझिंग साइड इफेक्ट. causing side effects. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. कूल. दिस इज द परफेक्ट प्लेस फॉर कॉझिंग साइड इफेक्ट. ते आपण बोलतो ना की पेज लोड झाल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा काय आलं पाहिजे. आपण यूज इफेक्ट यूज करतो. तर ते यूज इफेक्ट ह्याचं म्हणजे जे ऑन लोड वाला यूज इफेक्ट आहे ते याचं काय बोलतात रिप्लेसमेंट आहे काइंड ऑफ. म्हणजे पेज लोड झाल्यानंतर सगळ्यात पहिले काय साइड इफेक्ट कॉज करायचा तर तो कंपोनंट डिडमाउंट मध्ये करतो आपण. ऑल राईट. नंतर वी हॅव गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स अपडेटिंग फेज मध्ये. ठीक आहे. तर हे ऑलरेडी माहिती आहे. थोडंसं किचकट आहे, रेअर आहे, यूज नाही करत मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे. मला सांगा याचं तुम्हाला ऑर्डर सांगायचं आहे का? एक मिनिट मी पेंट ओपन करतो. ऑलरेडी 12:30 वाजते पण. तर कन्स्ट्रक्टर त्यानंतर गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स त्यानंतर रेंडर त्याच्यानंतर कंपोनंट डिड माउंट. ठीक आहे. तर या 4 मेथड्स आहेत. तर सगळ्यात पहिले चालणार मेथड कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर आता ॲरो आहे का आपल्याकडे? आहे. त्याच्यानंतर चालेल गेट डिराइव्ड सेट फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झिक्यूट होईल रेंडर. ओ माय गॉड. ठीक आहे. आणि रेंडर नंतर कंपोनंट डिड माउंट. पण डायरेक्टली कंपोनंट डिड माउंट एक्झिक्यूट नाही होणार. ठीक आहे. एक मिनिट. ब्रश कुठे? ब्रश. हा. तर डायरेक्टली ही मेथड चालणार नाहीये. पहिले काय होईल? पहिले जर चाइल्ड कंपोनंट असेल, चाइल्ड कंपोनंट कन्स्ट्रक्टर किंवा चाइल्ड कंपोनंट लाईफ सायकल पहिले एक्झिक्यूट होईल. कधी न कशाच्या नंतर? तर रेंडरच्या नंतर. ठीक आहे. तर या रेंडर नंतर पहिले हे एक्झिक्यूट होईल. हा. हे एक्झिक्यूट झाल्यानंतर ऍट द एंड हे एक्झिक्यूट होईल कंपोनंट डिड माउंट मेथड. ठीक आहे. सो दिस इज द फ्लो. पहिले कन्स्ट्रक्टर. एक मिनिट. पहिले कन्स्ट्रक्टर नंतर गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स नंतर रेंडर. रेंडर नंतर जर चाइल्ड कंपोनंट असेल तर त्या कंपोनंटची एंटायर लाईफ सायकल एक्झिक्यूट होईल. एंटायर आणि लाईफ हा सायकल जो इन द सेन्स आणि हा जो माउंटिंग रेंडर मध्ये. आहे तो पॅरेंट क्लासचा आहे ना? पॅरेंट क्लास रेंडर या. ओके. हे जे आहे ते पूर्ण पॅरेंट क्लास आहे आणि खालचं जे राऊंड मध्ये आहे तो चाइल्ड क्लास आहे. ठीक आहे. तर हे त्याचं जे ऑर्डर फ्लो. नाव लेट्स गेट बॅक टू नोटपॅड. ओके. ठीक आहे. तर कंपोनंट शुड कंपोनंट अपडेट उलट झालं जरा.
तर इट डिक्टेट्स इफ द कंपोनंट शुड री-रेंडर और नॉट इवन आफ्टर द चेंजेस अकर्ड इन प्रॉप्स और स्टेट. ठीक आहे. आता बघा काय होतं कधी कधी, म्हणजे ह्या कंपोनंट पहिली गोष्ट ही रिटर्न करते ट्रू और फॉल्स. मग खालीच लिहितो रिटर्न्स बुलियन. आता ह्याने ट्रू रिटर्न केलं तर काय होईल आणि फॉल्स रिटर्न केलं तर काय होईल. तर ही एक अशी मेथड आहे जी आपल्या डॉमला सांगते की त्या डॉम म्हणजे हा जो कंपोनंट आहे तो री रेंडर व्हावा की नाही व्हावा. तिथे लॉजिक असते. ठीक आहे. इट डिक्टेट्स किंवा स्टेट्स, अरे स्टेट मेथड ते शब्द परत परत येईल नाही का. डिक्टेट्स दॅट द कंपोनंट शुड अपडेट or not even if the props and state changes. आता आपण काय बोललो होतो की अपडेट फेज कधी येतो, जेव्हा प्रॉप आणि स्टेट या दोघांमध्ये काहीतरी एकामध्ये त्याची व्हॅल्यू अपडेट होते. बरोबर. त्याची व्हॅल्यू अपडेट झाली तरी सुद्धा त्याने रेंडर परत व्हायचं की नाही व्हायचं हे ठरवणार कोण, तर शुड कंपोनंट अपडेट. इथे जर मी रिटर्न केलं फॉल्स तर तो अपडेट होणार नाही. ठीक आहे. म्हणजे लॉजिक नाही का, इफ लेट अस से प्रॉप्स ची व्हॅल्यू इक्वल टू दिस तर रिटर्न फॉल्स, अदरवाइज रिटर्न ट्रू, असं काहीतरी. ठीक आहे. आणि ते करायची गरज काय, तर परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. येस. परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. इथे आता आपण परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन बद्दल बोलतोय, रेंडर व्हावा की नाही व्हावा. तर तशा अशा मेथडमध्ये जिथे थोडस स्ट्रिक्ट काइंड ऑफ वातावरण आहे तिथे काहीच साईड इफेक्ट कॉज नाही झाले पाहिजे. शुड नॉट कॉज साईड इफेक्ट्स. ठीक आहे. आणि ही पण एक रेअर यूज मेथड आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम प्रॉप आणि सीट अपडेट झाल्यानंतर आपण त्या कंपोनंटला रेंडर होऊ म्हणजे व्हायला अलाव करतो. आपण थांबवत नाही कधीच. कारण जर ते री रेंडर नाहीच झालं, काय झालंय काय माहिती आज, री रेंडर जर नाहीच झालं तर ती व्हॅल्यू जी आहे ते डॉम वरती अपडेट नाही होणार. ठीक आहे. देन वी हॅव रेंडर मेथड, सगळ्यांची जानी मानी. आपण ही ऑलरेडी पहिले बघितलेली आहे, ऑलरेडी सीन. गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. सी प्रॉप आणि स्टेट मध्ये चेंज झाला, रेंडर होणारच आहे. ठीक आहे. री रेंडर. तर त्या री रेंडरच्या जस्ट बिफोर त्या कंपोनंट मध्ये प्रॉप्सची आणि स्टेटची काय व्हॅल्यू आहे, ठीक आहे, बिफोर अपडेट, तर ते सगळं ह्या मेथड मधून आपण घेऊ शकतो. ठीक आहे. तर गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट तेव्हा कॉल होते जेव्हा व्हर्च्युअल डॉम मध्ये चेंजेस झालेले आहेत, ऍक्च्युअल डॉम वर चेंजेस व्हायचे बाकी आहे त्याच्या आधी. ठीक आहे. गेट्स कॉल्ड राईट बिफोर the changes from virtual DOM are to be reflected to the actual DOM. ठीक आहे. व्हर्च्युअल डॉमचे चेंजेस झालेले म्हणजे बघा, ऍक्च्युअल डॉम मध्ये सध्या काही व्हॅल्यू असतील किंवा त्याचा काहीतरी एक स्टेट असेल, करंट स्टेट. आता ते चेंज होणार आहे कारण व्हर्च्युअल डॉम मध्ये चेंज झालेलं आहे. ठीक आहे. तर ते चेंज होण्याआधी त्याची व्हॅल्यू काय होती तर ते आपण कुठे बाहेर काढू शकतो, तर या मेथड मध्ये काढू शकतो. ठीक आहे. तर ही मेथड म्हणजे या मेथड जर काही रिटर्न केलं तर एकतर ते नल रिटर्न करेल किंवा काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करेल. म्हणजे रिटर्न. सर ॲक्चुअल डॉममध्ये चेंजेस होण्याच्या अगोदरच आपल्याला ही मेथड कॉल होते का? येस. व्हर्च्युअल डॉम चेंज झालं पण ऍक्च्युअल डॉम चेंज व्हायचं बाकी आहे. व्हायचं बाकी आहे. म्हणजे ते अल्गोरिदम वगैरे
प्रिव्हियस स्टेट, करंट स्टेट चेंज झाल्यानंतर म्हणजे ते झाल्यानंतर मग जेव्हा डॉमर अपडेट होतं, त्याच्या हा अगोदरच हे आपल्याला मेथड कॉल होते आहे ना? येस. सो इट either returns null or a value. Value in the sense त्या डॉमची काय असेल व्हॅल्यू तर ती डॉम वरती. ठीक आहे. आता कंपोनंट did update. It get calls after the render is finished in the re-render cycle. म्हणजे डॉम वरती चेंजेस रिफ्लेक्ट होण्याआधी ही मेथड कॉल होते आणि चेंजेस झाल्यानंतर ही मेथड कॉल होते. ठीक आहे. इनवोक्ड आफ्टर दी re-render किंवा render is सॉरी is finished. re-rendering फिनिश झाली त्याच्यानंतर ही मेथड कॉल होते. सो म्हणजे जेव्हा डॉमर अपडेट होतं त्याला आपण री-रेंडर्ड म्हणतो का? हा एकदा अपडेट झालं म्हणजे फर्स्ट टाइम झालं तर रेंडर, परत रेंडर, परिस्थिती चेंज होते सेम कंपोनंट तर re-render. री-रेंडर्ड. अच्छा. जेव्हा आपण कन्सोल डॉट लॉग करतो इकडे सॉरी हम्म. कन्सोलमध्ये जेव्हा बघतो तिथं ते नंबर ऑफ इन्क्रिमेंट होत राहतं तिथं. म्हणजे ते री-रेंडर होत राहतं समजा हा परत-परत re-render होत बघतो. राहतं राईट. ना? आणि नंतर वी हॅव कंपोनंट डिलीट झाल्यानंतर अच्छा याचा पण ऑर्डर सांगावं लागेल नाही का पहिले. सॉरी क्रिएट न्यू वन. तर सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं की माउंटिंग फेज मध्ये काय होतं. माउंटिंग फेज मध्ये सगळ्यात पहिले चालतं कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर नंतर नंतर रेंडर आणि नंतर आता चाइल्ड वाले. ठीक आहे. चाइल्ड कंपोनेंट वाला. चाइल्ड कंपोनेंट मध्ये काय काय असेल बरं. चाइल्ड कंपोनेंट मध्ये पण कन्स्ट्रक्टर असेल, चाइल्ड कंपोनेंट मध्ये पण हे असेल, चाइल्ड कंपोनेंट मध्ये पण रेंडर असेल, हो, चाइल्ड हो. कंपोनेंट मध्ये पण कंपोनंट डिड माउंट. येस सर. त्याच्यानंतर पॅरेंट वाला कंपोनंट डिड माउंट. कंपोनंट. ठीक आहे. हे झालं आपल्या माउंटिंग फेजचं. आता अपडेट फेजचं. ठीक आहे. एक मिनिट थांबा इथे मी लिहून टाकतो. माउंटिंग फेज ठीक आहे. मी वरती ठेवायला लागेल ऑर्डर ऑफ फंक्शन कॉल्स इन माउंटिंग फेज. ठीक आहे. अगेन इन अपडेटिंग फेज गेट अरे यार थांबा गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स. ठीक आहे. नेक्स्ट कंपोनंट शुड कंपोनंट अपडेट. त्याच्यानंतर आहे रेंडर. म्हणजे बिफोर रेंडर हे कॉल झालं, नंतर रेंडर कॉल झाला आणि त्याच्यानंतर चाइल्ड वाले मेथड कॉल होतील. गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स, शुड कंपोनंट अपडेट, रेंडर. ठीक आहे. आता चाइल्ड वालेच. ठीक आहे. चाइल्ड मध्येच गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. एक सेकंड थांबा कॉल आला. हा तर हे चाइल्ड वाला. ठीक आहे. गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. त्याच्यानंतर पॅरेंट वालं गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट आणि त्याच्यानंतर चाइल्ड वाला कंपोनंट डिड अपडेट. कंपोनंट डिड अपडेट आणि पॅरेंट वाला कंपोनंट डिड अपडेट. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स. शुड कंपोनंट अपडेट करायचं की नाही करायचं. करायचं असेल तर रेंडर मेथडला कॉल होईल. रेंडर मेथडला कॉल झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला काय होईल
चाइल्ड जी मेथड असतील त्याला कॉल होईल. लेटेस्ट इथं चाइल्डचा संबंध नाहीये. फॉर इन्स्टन्स चाइल्डचा संबंध नाहीये इथे काहीच. तर हे असायला पाहिजे आपला ऑर्डर विदाउट चाइल्ड. गेट डिराइव्हड स्टेट फ्रॉम प्रॉप्स शुड कंपोनेंट अपडेट. जर व्हायचं असेल तर रेंडरला कॉल होईल. रेंडर नंतर सगळ्यात पहिले जर म्हणजे अपडेट होण्याआधीच एक छोटीशी व्हॅल्यू आपण बाहेर काढतोय करंट स्टेटची, आणि मग अपडेट झालं डॉम वरती सगळं, त्यानंतर कंपाऊंडेड अपडेट विथ चाइल्ड काय होते. रेंडर मेथड मध्ये आपण वरती बघितलं होतं की रेंडर मेथड जशी कॉल झाली तसं चाइल्ड कंपोनंटची जी लाईफ सायकल असते ती सुरू होते. तसंच झालं. ठीक आहे. आणि आपण हे पण बघितलं होतं की गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट हे डॉम वरती जे आपले चेंजेस असतील ते रिफ्लेक्ट होण्याआधी कॉल होईल. ठीक आहे. तर चाइल्डचं कंपोनंट डीड अपडेट कॉल होण्याआधी पॅरेंटचं गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट कॉल होणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण पॅरेंट मध्ये काय चेंज झाला तेव्हाच चाइल्ड मध्ये चेंज होईल. राईट. मे बी चेंज होत पण असेल, मे बी चेंज होत नसेल पण. ठीक आहे. पण पहिले पॅरेंटचं गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट कॉल होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग कंपोनंट डीड अपडेट हे झालं चाइल्ड वालं, आणि शेवटी कंपोनंट डीड अपडेट झालं पॅरेंट वालं. अपडेटच्या नंतर हे झालं अपडेट नंतर, हे झालं अपडेटच्या आधी, आणि ह्या अपडेट व्हायच्या आधीच त्या ज्या लाईफ सायकल मेथड्स आहेत त्या. ऍक्च्युअल आपलं काम एवढ्या चार पुरतच आहे काइंड ऑफ. ठीक आहे. ही मेथड पण येतेच आपल्या अपडेटिंग फेज मध्ये, आणि ही पण येते. रेअरली होते. हे फक्त ट्रू ऑर फॉल्स रिटर्न करेल की करायचं अपडेट की नाही अपडेट करायचं. मग पुढे काम होतं रेंडर पासून चालू चाइल्ड वाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी एक आहे आपल्याकडे कंपोनंट चा अनमाउंट फेज. प्रोजेक्ट वाले. ठीक आहे. अनमाउंट होतं ना, कंपोनंट विल अनमाउंट, ही कॉल होते इमिडिएटली बिफोर द कंपोनंट इज अनमाउंट. इमिडिएटली बिफोर the component is sorry component gets unmount. ठीक आहे. म्हणजे कंपोनंट अनमाउंट होण्याआधीच ही मेथड कॉल होते. कारण कंपोनंट अनमाउंट झाल्यानंतर कोणती मेथड कॉल होऊन फायदाच नाही, कारण तो ऑलरेडी डॉम वर निघालेला आहे. ठीक आहे. तर इथे तुमच्या काही जे नेटवर्क कॉल्स असतील, सबस्क्रिप्शन असेल, काही टायमर्स असतील, ते सगळ्यांना इनव्हॅलिडेट थांबवायचं काम इथे तुम्ही करायला पाहिजे. सो शुड be used for cancelling. Okay, should cancel the network calls. ठीक है. And any request to or let us say subscriptions. ठीक है. आणि also should invalidate or stops shortcut म्हणजे सोपं असेल तो stops the टायमर्स जे आपण टायमर्स वगैरे लावले असतील ना का, सेट टाइम आउट वगैरे, सेट इंटरवल, हे असे नॉर्मल टायमर किंवा काही कॉम्प्लेक्स वाले असतील ते सुद्धा आपण इथे थांबवलं गरजेचं आहे. नाही तर कंपोनंट अनमाउंट होऊन जाईल आणि डॉम वरती ते अपडेट होत जाईल. इवन इफ, कारण हे असिंक्रोनस आहे नाही का टायमर्स वगैरे. कंपोनंट असला काय नसला काय त्याला फरक नाही पडणार, पण त्यासाठी जो काय कोड असेल म्हणजे ज्याने त्याला सुरू केलं तोच त्याला बंद पण करेल. ठीक आहे. सो हे जे आहे टायमर्स वगैरे हे कंपोनंट अनमाउंट होण्याआधीच आपण थांबवले पाहिजे. नेटवर्क कॉल्स पण थांबवले पाहिजे, सबस्क्रिप्शन असते ते पण थांबवले पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्या शेवट आपल्याकडे आहे एरर हँडलिंग फेज. त्या एरर हँडलिंग फेज मध्ये गेट डिराइव्ड स्टेट फ्रॉम प्रॉप्स अगेन बघितलेली आहे. कंपोनंट डीड कॅच, कुठल्याही कंपोनंट मध्ये तो पॅरेंट असो किंवा चाइल्ड असो त्याच्यापैकी कुठल्याही मेथड मध्ये काही इश्यू आला तर ही वाली मेथड कॉल होते. गेट्स कॉल्ड when any error is
occurred in any of the parent or child component life cycle method. ठीक है. So that is it about all the methods. एकदा परत रिवाइज करू. क्लास कंपोनंटला पहिले काय बोलायचं, स्मार्ट कंपोनंट, स्टेटफुल कंपोनंट, कंटेनर कंपोनंट. त्याच ठिकाणी फंक्शनल कंपोनंटला बोलायचे डम कंपोनंट, स्टेटलेस कंपोनंट आणि प्रेझेंटेशनल कंपोनंट. कारण फंक्शनल कंपोनंटचा आणि डेटाचा काही संबंध नव्हता पहिले. ठीक आहे. ओके. वर्जन 16.8 पासून हुक्स आपले इंट्रोड्यूस झाले आहेत रिॲक्ट मध्ये, जे की फंक्शनल कंपोनंटला क्लास कंपोनंटच्या लेवलला घेऊन येतं. ऑल्सो कस्टम हुक्स जे आहेत ते एक स्टेप पुढे घेऊन जातं. यू कॅन क्रिएट युअर ओन हुक्स अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट्स. आणि एवढे हुक्स बनवून ठेवलेले आहेत फॉर फंक्शनल कंपोनंट, जे की कंपोनंट म्हणजे क्लास कंपोनंटची जे कमी होतं ते पण पूर्ण करतं आणि काही एक्स्ट्रा गोष्टी पण प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. तर पहिले जे काही कॉम्प्लेक्स लॉजिक होतं ते आपण क्लास कंपोनंट मध्ये लिहायचो आणि ते वेगवेगळ्या फेजेसवर लिहायचो की कधी कुठला लॉजिक एक्झिक्यूट झाला पाहिजे. तर फॉर एव्हरी फेज ऑफ लाईफ सायकल वी हॅव सम मेथड्स. फेजेस आहे आपल्याकडे 4. एक माउंटिंग फेज, एक अनमाउंटिंग फेज, सॉरी माउंटिंग, अपडेटिंग, अनमाउंटिंग अँड एरर हँडलिंग. माउंटिंग फेज मध्ये म्हणजे माउंटिंग फेज मध्ये कोणता फेज, ज्या फेज मध्ये आपल्या कंपोनंटचा एक इन्स्टन्स क्रिएट होतो आणि तो इन्स्टन्स डॉम वरती इन्सर्ट होतो. तर हे सगळं होताना 4 मेथडला कॉल जातो. इन्स्टन्स क्रिएट करताना कन्स्ट्रक्टरला कॉल होतो. कन्स्ट्रक्टर मध्ये आपण स्टेटला इनिशियलाइज करू शकतो डायरेक्टली. दिस डॉट स्टेट या ऑब्जेक्टला डायरेक्टली ओव्हरराईड करू शकतो. आणि ह्या मेथडमध्ये कन्स्ट्रक्टरमध्ये काही साईड इफेक्ट कॉज नाही झाले पाहिजे असं काही कोड लिहायचा नाही. म्हणजे साईड इफेक्ट कॉज होतील असा काही कोड नाही लिहायचा. गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स, जेव्हा प्रॉप्सच्या व्हॅल्यूवरती स्टेटची व्हॅल्यू डिपेंड करत असेल आणि तसे काही चेंजेस होत असतील तर ते चेंजेस होण्याआधी किंवा होताना गेट डिराइव्ह स्टेट फ्रॉम प्रॉप्स ही मेथड कॉल होते ऑटोमॅटिकली. ठीक आहे. ही खूप रेअर मेथड आहे, जास्त यूज नाही करत. आणि ही करंट आपल्या कंपोनंटचा स्टेट काय जो असेल तो रिटर्न करते. ते आपण एका ठिकाणी स्टोअर करू शकतो. आणि ह्या मेथडमध्ये पण काही साईड इफेक्ट कॉज होतील असा कोड करायचा नाही. थर्ड वी हॅव रेंडर मेथड. ही एक एकुलती एक अशी मेथड आहे जी मॅन्डेटरी आहे, जिला लिहिणं गरजेचं आहे एक्सप्लिसिटली डेव्हलपरनी. ही मेथड काय करते, स्टेट आणि प्रॉप्स या दोघांची व्हॅल्यू रीड करते आणि इन रिटर्न JSX किंवा TSX रिटर्न करते. इथे आपण डायरेक्टली स्टेटला चेंज नाही करायला पाहिजे, डॉम वरती इंटरॅक्शन नाही करायला पाहिजे, अजॅक्स कॉल वगैरे नाही करायला पाहिजे, जेणेकरून आपला जो कंपोनंट आहे तो इन्फायनाइट लूप मध्ये अडकून जाईल. केलंच तर. ठीक आहे. आणि ही अशी मेथड आहे जिच्या पुढे चाइल्ड कंपोनंटचे जे काही लाईफ सायकल मेथड आहेत त्या इन्व्होक होणं सुरू होतात. ठीक आहे. कंपोनंट डीड माउंट म्हणजे आपला कंपोनंटचा इन्स्टन्स बनलेला आहे, डॉम वरती आता त्याला काय बोलतात इन्सर्ट करायचे. तर ते करताना ही मेथड कॉल होते. आणि ही मेथड परफेक्ट प्लेस आहे साईड इफेक्ट कॉज करण्यासाठी. कुठल्या वाले तर ते ऑन लोड वाले म्हणजे पेज लोड होताना काय झालं पाहिजे हा साईड इफेक्ट कॉज करण्यासाठी बेस्ट मेथड आहे. देन वी हॅव अपडेटिंग फेज. अपडेट फेज कधी येते तर प्रॉप्स किंवा स्टेट मध्ये त्याची व्हॅल्यू जेव्हा आपण चेंज करतो तेव्हा ते आपल्याला घेऊन जाते रीरेंडर कडे. आणि ते रीरेंडर करणे म्हणजेच अपडेट फेज मध्ये जाणे. तर गेट डिरेक्शन फ्रॉम प्रॉप्स ऑलरेडी बघितलेले. शुड कंपोनंट अपडेट एक अशी मेथड आहे जी आपल्याला सांगते की कंपोनंट जो आहे तो अपडेट झाला पाहिजे की नाही पाहिजे. तर त्यात आपण असं लॉजिक लिहितो जेणेकरून जर प्रॉप्सची किंवा स्टेटची व्हॅल्यू चेंज झाली तरी पण आपल्याला वाटते की इथे आपण रिरेंडर नाही केलं तरी पण चालेल, तर ते आपण ह्या मेथड मध्ये करायला पाहिजे ते लॉजिक. ठीक आहे. इन रिटर्न बुलियन व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स. जर ट्रू असेल तर रेंडर होईल, जर फॉल्स असेल तर रेंडर नाही होणार. हे आपण करतो जस्ट फॉर परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. या मेथड मध्ये पण काही साईड इफेक्ट कॉज नाही झाले पाहिजे आणि ही पण वन ऑफ द रेअर मेथड आहे ऍज पर दी रिएक्ट डॉक्युमेंटेशन. रेंडर मेथड आपण ऑलरेडी बघितलेली आहे, ज्याच्यानंतर चाइल्ड कंपोनंटचे रेंडर मेथड कॉल, चाइल्ड कंपोनंटचे लाईफ सायकल मेथड कॉल होतात. देन वी हॅव गेट स्नॅपशॉट बिफोर अपडेट. व्हर्च्युअल डॉमवर चेंज झाला आणि ऍक्च्युअल डॉमवर चेंज होणार आहे या दोन गोष्टींमधला गॅप तिथे कॉल होते ही मेथड. ऍक्च्युअल डॉम मधला जो स्टेट आहे किंवा ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला इन रिटर्न भेटू शकतात.
इफ वी कॉल दिस मेथड. ठीक आहे. इधर ती नल रिटर्न करेल किंवा एखादी व्हॅल्यू रिटर्न करेल. कंपोनंट डीड अपडेट. आता व्हर्च्युअल डॉम वरचे चेंजेस जे आहेत ते ऍक्च्युअल डॉम वरती रिफ्लेक्ट झाले. म्हणजे हे झाल्यानंतर म्हणजे रिएंटर झाल्यानंतर ही वाली मेथड जी आहे ती कॉल होते. कंपोनंट डीड अपडेट नावाची. अनमाउंटिंग फेज म्हणजे असा फेज जिथे ज्या फेज मध्ये कंपोनंट चे जे इन्स्टन्स आहे डॉम वरती ऍक्च्युअल डॉम वरती ते आपण रिमूव्ह करतो. ठीक आहे. एकच मेथड त्यामध्ये कंपोनंट विल अपडेट सॉरी कंपोनंट विल अनमाउंट. कंपोनंट अनमाउंट व्हायच्या जस्ट बिफोर ही मेथड कॉल होते. ठीक आहे. तर या मेथड मध्ये आपण काही नेटवर्क कॉल असतील त्यांना आणि सबस्क्रिप्शन असतील त्यांना कॅन्सल करतो. आणि टायमर्स वगैरे जे असतील असिंक्रोनसली जे चालत राहतात बॅकग्राऊंड मध्ये त्यांना पण स्टॉप करू शकतो किंवा करायला पाहिजे. एरर हँडलिंग फेज अशी फेज आहे जी तेव्हाच फक्त एक्झिक्यूट होते जेव्हा आपल्या कंपाऊंड मध्ये किंवा त्याच्या चाइल्ड कंपाऊंड मध्ये कुठल्या तरी एका मेथड मध्ये लाईफसायकल मेथड मध्ये काही इश्यू येतो किंवा तिथे एरर जनरेट होतो तेव्हा. एकच मेथड आहे सॉरी दोन मेथड आहे गेट डिराइव्ड फ्रॉम प्रॉप्स. दुसरी कंपोनंट डीड कॅच. कंपोनंट डीड कॅच अगेन काही इश्यू असेल काय एरर असेल आपल्या कंपोनंट मध्ये किंवा आपल्या कंपोनंटच्या चाइल्ड कंपोनंट मध्ये तर इथे आपल्याला ते म्हणजे ही मेथड कॉल होते. तर आपल्याला तो जो डेटा आहे तिथे भेटू शकतो. and that is it about class component lifecycle. So I'll stop recording.